कॅन्सर हा आजार सहसा अचानक होत नाही. शरीरात पेशींमध्ये हळूहळू बदल होत जातात आणि अनेक वेळा कॅन्सर होण्याच्या अगोदर काही महिने शरीर काही सूचक अशी लक्षणं दाखवतं. ही लक्षणं अनेकदा सामान्य वाटतात म्हणून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. कॅन्सर होण्याच्या 6 महिने अगोदर शरीर कोणती लक्षणं दाखवतं? तर पहिलं लक्षण म्हणजे कारण नसताना वजन कमी होतं. जर कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता अचानक वजन कमी होत असेल तर ते गंभीर संकेत आहे. असं का होतं? तर कॅन्सर पेशी शरीरातील ऊर्जा जास्त वापरतात, त्यामुळे मेटाबॉलिझम बदलतो, त्यामुळे आपल्याला धोका निर्माण होतो. जर 3 ते 6 महिन्यामध्ये 10 ते 15 किलो वजन कमी होत असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः पोटाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, पॅनक्रियाजचा कॅन्सर होऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे सतत थकवा आणि अशक्तपणा. सामान्य काम केल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल तर हे मोठा संकेत असू शकतो. यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा नसल्यासारखं वाटतं. झोप घेतली तरी थकवा कमी होत नाही. काम करण्याची इच्छा कमी होते, कारण कॅन्सरच्या पेशी शरीरातील पोषक घटक वापरतात. रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. शरीरात गाठी दिसतात. शरीरात नवीन गाठ किंवा सूज जाणवते आणि हेच महत्त्वाचं लक्षण असू शकतं. सर्वात सामान्य ठिकाणी जसं की स्तन, मान, बगल, जांघ या ठिकाणी जर गाठ असेल तर मात्र नक्कीच गंभीर लक्षण समजलं जाऊ शकतं. आणि जर ही गाठ हळूहळू वाढत असेल किंवा दुखत नसेल, कडक असेल तर लगेच तपासणी करणं खूप गरजेचं आहे. चौथं लक्षण म्हणजे दीर्घकाळ चालणारा खोकला. जर 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला चालू असेल तर ते सामान्य नसतं. विशेषतः खोकल्यात रक्त येणं, श्वास घेताना त्रास होणं, छातीत वेदना होणं हे फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षण असू शकतं. 5वं म्हणजे जखम बरी न होणं. जर शरीरावरची जखम खूप दिवस बरी होत नसेल तर ती गंभीर बाब नक्कीच असू शकते. विशेषतः तोंडातील जखम, जिभेवरील जखम, त्वचेवरील जखम हे खालील कॅन्सरचे संकेत असू शकतात. जसं की तोंडाचा कॅन्सर किंवा त्वचेचा कॅन्सर नक्कीच यामुळे होऊ शकतो. तेव्हा या जखमांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे भूक कमी होणं. जर अचानक भूक कमी झाली तर ते पोटाशी संबंधित कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जसं की जेवणाची इच्छा नसणं, थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं, त्याचप्रमाणे मळमळ होणं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पचनाशी संबंधित समस्या. जसं की सतत अपचन होणं, पोट फुगणं, मलावरोध होणं म्हणजेच कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता होणं, अतिसार होणं यासारखी लक्षणं जर दिसत असतील तर नक्कीच मग आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो किंवा पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे मल आणि लघवीमध्ये रक्त येणे. हे अत्यंत गंभीर असं लक्षण आहे. जसं की मलामध्ये रक्त दिसणं हे मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचं लक्षण असू शकतं. तेव्हा त्याकडेही दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे लघवीत रक्त दिसणं मूत्राशय किंवा किडनीचा कॅन्सर असू शकतो. त्वचेमधील बदल, त्वचेवर अचानक बदल दिसू लागतात. जसे की नवीन काळे डाग, जुन्या खुणेचा आकार बदलणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा काळी किंवा लाल होणे हे त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सतत ताप येणं. जर कारण नसताना उगाचच ताप येत असेल तर ते शरीरातील गंभीर लक्षण समजलं जातं. जसं की रक्ताचा कॅन्सर, लिम्फोमा. कॅन्सरची सर्वात शांत सुरुवातीची ही लक्षणे दिसतात. जसं की पहिलं म्हणजे थकवा जाणवणं, दुसरं म्हणजे वजन कमी होणं, तिसरं म्हणजे भूक न लागणं, शरीरामध्ये कुठेही गाठ दिसणं, खोकला न थांबणं, मल किंवा लघवीमध्ये रक्त दिसणं, जखम बरी न होणं आणि त्वचेमध्ये बदल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लक्षणे जर दिसली म्हणजे नक्कीच कॅन्सर आहे असं नाही. पण 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ जर ही लक्षणं राहिली तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं खूप गरजेचं आहे. कारण जर ही लक्षणं वेळीच आपण ओळखली आणि उपचार सुरू केले तर आपल्या आजाराचं लवकर निदानही होऊ शकतं आणि योग्य उपचार घेतल्यानंतर आपण त्यातून पूर्णपणे बराही होऊ शकतो. उशीर केला तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो.